नमस्कार मंडळी. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेलं हे माझं पांगरी गाव आणि त्या पांगरी गावामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कैलासवासी कृष्णा बाळू लिंगायत आणि सुधाकर रामकृष्ण लिंगायत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डबलवारी भजनाचा जंगी सामना इथं आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्तानं आम्हा दोन बुवांची निवड या आयोजकांनी केलेली आहे. तर प्रथमचा माझं नाव संजय जनार्दन सुर्वे, मुक्काम पोस्ट भडे, तालुका लंका आणि जिल्हा रत्नागिरी. मला पक्वात करता येते. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पक्वादामध्ये नाव घेतलं जातं आदराने ते देवगड जामसंडे गावाचे सुपुत्र सन्माननीय दिलीप पाटकर. त्याचप्रमाणे माझं परम भाग्य म्हणावं लागेल की ज्यांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये मी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आलो हे माझे मुळे काका. आज मला ढगा दबल्याची साथ करता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याप्रमाणे माझ्या जोडीला लाभलेले बुवा हो तलाठी हो इकडे बघा. मी वाजेली विजेली म्हणणार नाही, पण माझे परम मित्र खरोखर हे शब्द बोलल्यानंतर प्रत्येकाची टाळी वाजवावी एवढी फक्त नम्र विनंती करतो की या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भजन क्षेत्रातील आदराने नाव घेतो तो माझा विजूर मयेकर एक अनमोल हिरा हे आमच्या भजनामध्ये उदयाला आला. त्यांच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होती. मी आता वाजेली नाही म्हणते. शुभम मांडवकर आणि अलीकडच्याच काळामध्ये पक्वादामध्ये विशारद प्राप्त झालेले माझ्या मुलाप्रमाण असणारे कैलास दामले असे बुवांना आणि बुवांची कोरस मंडळी या सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. काय आहे बघा, डबलवारी म्हटल्यानंतर बुवांनी मागाशी चार तरी म्हटल्या निघायची कसली तरी जोडी असो. जोडी नक्कीच आहे, नावात साम्य पण आमच्या चांगल्यापैकी आहे नाही का. संजय आणि विजय आणि वरती हेडिंग काय टाकलेलं आहे बघा, रत्नागिरीतील नामांकित भजनी बुवांची डबलवारी. भजनही तुम्हाला ग्वाही देतो, भजनही त्याच पद्धतीची म्हणा बघा. हे गाव म्हटलं आमच्यासारख्या भजनी कलाकाराला कुठेतरी एक चाप बसतो मंडळी. एक हे कलाकारांचं गाव आहे, कलाकारांचं गाव. आमचं केदार आता अलीकडे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी भूषणाव ही गोष्ट आहे की अलंकार पदवी घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा झेंडा त्याने रोवला आहे. त्याच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होते. त्याचप्रमाणे संकेश्वरी बादचा बोलवता धरी काय समजले आमचे परम मित्र सुनील साहेब भेटकळे यांच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होते. त्याचप्रमाणे मंगेश मोरे सुद्धा याच गावातील आहेत आणि मगाशी आमचे पोलीस पाटील काका यांनी इतिहासच वाचला या गावाचा. खरोखर मी तुमच्या चरणाचं सगळ्यांचे नतमस्तक आहे की एवढे थोर व्यक्तिमत्व, थोर नाटककार, थोर कलाकार या गावामध्ये जन्माला आले हे तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं परम भाग्य मंडळी. असो तर माझे ग्रामदेवता, माझी मातृपितृ देवता, माझी गुरु माऊली विजय गोबराव यांच्या चरणाजवळ नमस्कार होऊन या गावची ग्रामदेवता, बुवांच्या गावची ग्रामदेवता यांच्या चरणाजवळ
काय मंडळी बघा, तुम्ही ज्येष्ठ मंडळी बसले आहेत. गर्दी असणं काय महत्वाचं नाही, पण त्या गर्दीपेक्षा ही बसलेली माझी मंडळी ही सगळी दर्दी आहे. सगळ्यांनी तुम्ही तुमच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाजवा बघू एकदा. बुवानी छान मार्गदर्शन केलं. 11 मात्राचं नोटेशन रुद्रतान म्हणतात त्या का होय ना हो. 11 मात्रेचं रुद्रत आलत ना. हा 12 मात्रेचं 10 मात्रेचं झपता, 9 मात्रेचं मागताल, 7 मात्रेचं रूपक, असे ते बरेच राग आहेत. बुवा चालले त्याच कलेल मी पण जाणार. माझी कल काढलेली तर मात्र तुमची राग फुकट घालवीत नाही एवढा 100% सांगतोय. बघा जबरदस्त दिसतात नाही. आई शपथ, आय लव्ह यू बुवा. काय बघा केदार आज त्याच्या या गोड वाणीमुळे मंडळी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, बुवानी सुद्धा तसंच सांगितलं असेल की मी इथं येऊन एवढं सुंदर जेवण बनवलं होतं. त्या आचार्यांसाठी सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या होऊ देतो. खरंच ही वाडवडिलांची पुण्याई आहे केदार, ही तुझ्या बाबांची पुण्याई आहे. आता केदार या नावामध्ये काय लपलेलं आहे बघा. यांका काय सांगायचा जमला नाही, त्या डिपार्टमेंट मध्ये ते मोडत पण नाही. काय समजली बरोबर ना. तर केदार के म्हणजे केव्हाही त्याच्या दरवाजापर्यंत जा, यायला तत्पर. दा म्हणजे त्याच्या दाराजवळ गेलेला प्रत्येक व्यक्तीचा आदर आतिथ्य करणार. आणि र म्हटल्यानंतर रणांगणामध्ये आपल्या वाद्याची झलक दाखवणारा तो हा माझा केदार लिंग आहे. त्याच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊ दे. या का ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणतो तो. आणि अतिशय कार्यक्रमाला रंगत येणार बुवानी सांगितलं. खरोखर सांगतो मी प्रामाणिकपणे आमचे भरपूर कार्यक्रम झाले. आमच्या कार्यक्रमाला एवढी मंडळी रंगत येते. बुवानी सांगाव कधीही आमच्या डबलवारीच्या कार्यक्रमाला कधीही गालबोट लागलेलं नाही आणि यापुढेही लागणार नाही एवढी 100% ग्वाही देतो. फक्त आता ते बसलेत बघा, मकरात गणपती बसवतात ना, म्हणजे तुम्हाला नाही बसल्या, गणपती बाप्पाची आठवण केल्या. आता सुनील बेंडकळे सु म्हणजे सूत्रबद्धता कार्यक्रमामध्ये, नि म्हणजे निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि ल म्हणजे काय लयकारी. तुमच्या ज्या अदाकारीमध्ये लयकारी आहे तो आमचा सुनील. त्याच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊ दे. बरोबर ना. रंगत येणार जरा थोडा कार्यक्रमाला उशीर झालाय. आपण घेऊया बुवानी ऐर भैरव रागामध्ये म्हटलं मी मधुमात सारण थोडस राग समजता जास्त ना यांच्याएवढं ना बाबा आईच्या नाही. त्यांच्या 11 मात्रा माझे 16 मात्रा, मी 5 मात्रेन पुढे आहे. बरोबर ना. माझ्या घरोघर येणार आमच्या साऊंडवाल्यांसाठी एकदा सगळ्यांच्या मनापासून जोरदार टाळ्या होऊ देत मंडळी. आता रणदिवे साहेब लेखक आहेत ना ते. मी एक नाटक फक्त तुमचं वाजवलेलं आहे, पण एवढी थोर माणसं आमच्या भजनाला बुवा येतील याची कधी मनात सुद्धा म्हणजे मी कल्पना केली नव्हती. खरोखर ते अशा ज्येष्ठ कलाकारांसाठी सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. भजनाला सुरुवात करूया. 100% मजा येणार. त्यात बुवानी मगाशी सांगितलं मी अगोदरच बोलून घेतोय म्हणजे नंतर आपलं जाता येईल. हल्लीची मुलं मोबाईलवर 100% बुवा बरोबर आहे मुद्दा. 100% मुद्दा बरोबर आहे. या मोबाईलमुळे हल्ल्याची तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गाकडे आणि पालकांची मंडळी जबाबदारी वाढलेली आहे. प्रत्येक पाल्याचा मोबाईल आपण तपासलाच पाहिजे. आता बुवानी ह्या मगाशी विषय काढलेली, पण जेवताना मगाशी तुमचं तबलजी मोबाईल बरोबर बोलवतो त्याचा काय हो. त्या काय एवढं अर्जंट फोन खैसो येईल होतो माका सांगा. असं ही माझ्या रागावू नको बाबा, तुझ्यासाठी सॅल्यूट.
हे तुझ्यासारखे कलाकार घडायला पाहिजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तुमचं भविष्य आहे. आम्ही थोड्याफार काळ बुवा नाही का या भजन क्षेत्रामध्ये काढला, पण अशी तरुण पिढी आता त्यांना व्यासपीठ मिळायला पाहिजे. केदार भाऊ, या मुलांना घडवा. आता तुमचे सुद्धा अनेक विद्यार्थी आले असतील, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि भजनाला सुरुवात करतो. माझे 100% येणार. परमेश्वराने माझ्या विजू बुवांना काय वरदान दिलेलं आहे बघा, की तुम्ही प्रत्यक्ष भजन गाताना ऐका. ज्यांनी मुणगेकर बुवांचं भजन ऐकलं असेल, प्रामाणिकपणे सांगतो, ही सरस्वती पुढ्यामध्ये आहे, काहीतरी डबल वारीला बसलो म्हणून नव्हे, की मुणगेकर बुवांचं ज्याने भजन ऐकलं असेल, त्याने जर अप्रत्यक्षपणे विजू बुवांची कॅसेट किंवा भजन ऐकलं असेल तर 100% भास होतो की मुणगेकर बुवाच गातायत. आणि अशा बुवांबरोबर माझ्यासारख्या एका गावठी बुवा बसवतात म्हणजे माझा भाग्यच मानायचं. असो 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 असो. आमचे पिंटे भाऊ चव्हाण यांचं सुद्धा स्वागत करतो आणि भजनाला सुरुवात करतो. आणि एक आनंदाची गोष्ट सांगतो की या मंडळासाठी शून्यातून शून्य गेलं, राहिलं शून्य. आणि ह्या आयोजक मंडळासारखं आम्हा 2 बुवांना भजन मिळणार, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. बस पगाराप्रमाणेच वाजवा. त्यांचे परत द्यायचे ते माईक. जरा पेटीतला माईक वाढव. या तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुत्वी, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुत्वी, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुत्वी, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुत्वी. देवे सदा वंदिता, देवे सदा वंदिता, सामपाचू सरस्वती भगवती, सामपाचू सरस्वती भगवती. निशेष जाड्या पा, 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 निशेष
जाड्या पाहा वसुदेव सुतम देव वंशजानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु संगीत भजनकार श्रीमान गुरुवर्य विजय सुप्रसिद्ध संगीत भजनकार कैलासवासी भजन महर्षी परशुराम सुतार देवता माते तुझा आई नवदुर्गा माते तुझा सुप्रसिद्ध संगीत भजनकार कैलासवासी जनार्दन सुर्वे सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय प्रकाश सुर्वे देवी माते तुझा हरिश्चंद्र लागेवाल्या महापुरुषा तुझा संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा कैलासवासी पुष्पलता माते तुझा आवाज बार भरभर जात आहे ना या ठिकाणी माझे भाऊजी महेश हाटकर आलेले त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा माट झाली बघा बुवा किती पण पिसाळून दे आपण मधी शेप मध्ये दोन बाजून दोन आहे रेम रे जाने रेम बनी बम रेम बनी सानी बम रे बुवा चुकलं तर सांगा हा माझ्यापेक्षा जाणकार आहेत तुम्ही ना सिरियसली कारण संगीतावर भजनावर कमांड कशी असावी मी स्वार्थ अभिमानाने सांगतो स्वार्थ अभिमानाने तर आमच्या विजू भावांकडनं शिकायला पाहिजे आता वयाने मी मोठा आहे ज्ञानाने ते मोठे मी दादा ते भाई दादान सांगायचं आणि भाई ऐकायचं रेम रे जाने रेम बनी बम रेम बनी सानी बम रे हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा हरे
माझा काहीतरी चुकला एवढा 100% सांगते, तिकडे लिहून घेतलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, मी जर 7-12 काढू लागलोय तर सकाळी हे ताडपत्री उतरणार झालो तरी चाला, पण माका सवय येत नाही. बुवांका आमच्या चांगला माहिती आहे, मी भजनात डबल वारी करताना हे सगळ्यांना काय हे माझ्या भावाप्रमाणे सगळी मी कधी लिहून घेत नाही. एखादं अतिच नरडूस लागलो तर मात्र तो तयारीतच ठेवलंय. असो, जय जय राम, जय जय राम, जय जय राम.
धन्यवाद 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 धन्यवाद.